लाडाचे सुंदरा. काय म्हणता व कारभारी? काय म्हणते माझा तुटू पोट्या? आहे का ढुटी खाली देणं मला कुचकून लिवलिव करत बसीन मी एवढा साजरा माणूस आहोत मला सुट्टू पोटरे म्हणते त्या बहीणची वागूर. ए आपणाला पाटलाच्या येतं मी जसा जसा म्हणे तसा तसाच करतो असं भले पाटलाच्या ती वरता वरता ठेवतो. हो मी तुम्हाला चांगली वरतच ठेवते पण येता कदाचित तुला राज्य येऊनच गेला घरी नेतो कोणत्यात आदळू 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 माशीन तर चालला. अहो बाय त्या दिवशी मारली तशा वाली गाव. ए हे बाळे मारलीस तर मारलीस सांगतेस काय नाही. ह्या बिचाऱ्या मायमावल्या जातील हे आदळू आदू मारतील. हे माझ्या लाडाचे सुंदरा काय म्हणता पाटलाच्या बाणीवर पाटील बाबा पाटील बाबा भले जाऊ द्या बाबाजी मग तुम्ही करत बसा काचर कुचर बोकळ बाकळ. हे माझ्या लाडाचे सुंदरा काय म्हणता या पाटलाच्या बाणीवर या पाटलीच्या बाणीवर असे मार धरा अव या पाटलाच्या बाणीवर या पाटलीच्या बाणीवर हा मान धरते आणि मंत्रीच्या बाजाराला जाते. हा कसा पाहते की नाही हा कसा पाहते सकणाऱ्या ते नाही का जी 12 महिन्यातून का कोंबड्यावर एक मरी येते आणि ते मरीचं कोंबडं कसं असं टाकून पाहते. वाहन पाहुण्याला जसं मरीचं कोंबडं लागलं हे मरीचं कोंबडं सपा धुमेतून गेलं हे कोंबडं. दोघे नवरा बायको लंबान नाकावर आमच्या घरी आले कोणी गावता भेटले. हे बेसरमपणाचे धंदे हे धंदे नालायक माणसाचे होते. हे धंदे आपल्या घरी पाहिले. आता बरं झालं बाबाजी मला इकडे टेर भेटली तर नाही तर उबळा होताना पडलो असतो माझी छाती फुटली असती रामलक्ष्मी बाहेर निघले असते ना कोटिया रावण म्हणला असता. पाहण्याची हा नावागावचा का ना पाटील 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 म्हणा घरी नाही जाणार मी न यावाचा माणूस याच्या घरी आलो बाबाजी. बरं सुपारीच्या खालीले नाही विचारली सुपारीच्या खालीले न माझ्या घरी आला म्हणजे 2-2 प्लेट आलू न पोहा सांगते. हा टाकिया हा श्रीमान्य दाऊजी हा आमचा वेळ संपला. यानंतर माननीय शाळा सोडली आपल्या फेराला सुरुवात करतो. संसार साठवू आनंदाने पती पत्नीचे नाते अपुले वागरा धातू मर्यादी कवी बुधा यही रघुआ कवी बुधा यही रघुआ ठीक आहे बाजारला कोणासोबत असेल कोणासोबत जाणार गोपिका असेल तुझी मावशी असेल बरोबर आहे ना आणि कोणी आपल्या संख्येला आले नाही एवढा मानाची खराबी करायची नाही. दोघे नवरा बायको घर मार घेऊ बाजाराला घेऊन पटकन तयार करते मी. चल बाई ज्या धंद्यावर तिला पोट पाणी चालते त्या धंद्याला लाक्षेला मारायची. गोपीच्या घराला जाते आणि गोपिकेला घेऊन मावशीच्या घराकडे जाऊन बाजारला निघून जाते. राधे राधे कुठे निघाली का? अगं मी तुझ्याच घराकडे येत होती. होय का? मी पण तुझ्याच घराकडे येत होती. अगं कशासाठी? पण बाजारला नाही गेली? अगं बाई मी पण त्याच कामासाठी येत होती. होय का? हो.
पण मी काय म्हटलं, काय म्हणते ग? अगं आपण सुंदर सुंदर तरुण मुली आहोत ना, होय होय. आणि जंगल वळण्याची वाट आहे. आहा, अंधार पण होईल ना आता एवढ्यात. होय ना. तर मग आपण जाऊ, तर आपल्या कुणी वडीलधारी माणूस पाहिजे ना सोबत. अगदी बरोबर. मग काय करायचं ठरविलं? मावशीच्या घरी गेलं तर मावशी घरी नाहीये. नाही आजच्या दिवसात दोघांच निघून जाऊ. मी का म्हटलं, ते आपली सत्यभामा आहे ना, अगं हो, तिला घेऊन जाऊ ना सोबत. बोला की तिला मग. तिला आवाज दे बरं तू. अगं ए सत्यभामा. राधिका, गोपिका, अगं हो, तुझ्याच घराकडे आली. तुम्ही माझ्या घराकडे कसे? अगं बाजारला जायची होती, तुझी आठवण आली, तुझ्या घराकडे आली. चल आमच्या सोबत बाजारला. होय का? अगं मला पण जायचं होतं. होय का? होय ना. मग चल मिळून जायची ती घ्यायची नाही. बरं बरं, होय होय, चला की. चला मग. अहो निर्गुणपुराची डोळ्याला राधा,
अगं ए गोपिका सत्य मामा काय ग अगं राधिका? बाजार वगैरे झाला आता घराकडे नाही जायचं होय ना खूप नाही उशीर झाला ग हो तुला माहित आहे ना गोपिकाची मुलगी 3 वर्षाची आहे डोळ्याला लागून मक्का नाही भीती वाटते ग लहान मुलीशी होय ग बरोबर आहे तुझं चला लवकर जायचं चला लवकर चल ग जायचं. ताई. चल लवकर